तर महाराष्ट्राचा महानालायक कोण या स्पर्धेमध्ये उद्धव ठाकरे पहिले येतील असं म्हणतायत चंद्रशेखर बावनकुळे। त्यांनी ट्विटरवरनं उद्धव ठाकरेंवर ही सडकून टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षाच्या काळात नालायकपणाचा कळस गाठलाय असंही त्यांनी म्हटलंय। ते नेमकं काय ट्विट केलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी ते आपण बघतोय। महाराष्ट्राचा महानालायक कोण अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील। पालघर साधू हत्याकांडात ठाकरे मूग गिळून गप्प बसले। 100 कोटी वसुली रॅकेट चालवत कारभार केला। कोविडमध्ये लोक मरत असताना घोटाळे केले। मृतदेहाच्या बॅगमध्ये मलिदा लाटला, याला कोडगेपणा म्हणतात। देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्रीपदावर बसायचं, मुलाला मंत्रीपद द्यायचं। लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं ठाकरेंनी लाच सोडली आणि वाटेल ते बडबडत आहेत असं ट्विट केलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी। तर एकीकडे आपण बघतोय उद्धव ठाकरे यांची पहिली आलेली वृत्तपत्रातली मुलाखत, त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी केलेली टीका, त्याच्यावरती दिलेलं स्पष्टीकरण आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेली टीका टिप्पणी, यानंतर आता हे चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट समोर येतं।